इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर त्र्यंबक रोड धावपट्टी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दिलीप दामोदर काळे वय वर्ष 55 राहणार सातपूर राजवाडा यांचा सोमवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सातपूर येथून कॉलनी येथील दवाखान्यात परिवारासह नातेवाईकांना भेटण्यासाठी ते जात होते. दरम्यान रोडवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दिलीप दामोदर काळे यांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत की त्यांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे यांनी अधिक माहिती दिली. कांता दिलीप काळे आम्ही पेशंटला भेटायला चाललो होतो आणि तिथं रोडचे कामं चालू आहे. ते रोड क्रॉस करता आणि रस्त्यामध्ये उभे होते. मागून मोटरसायकलवाला आला. तो गेला होता का काय होता काही माहिती नाही, पण त्यांनी पाठीमागून अशी धडक दिली. माझे मिस्टर कोमात गेले आणि त्यांनी 1 रुपयासुद्धा दिला नाही. मला आतापर्यंत 2.5 लाख रुपये खर्च आला. त्यांनी मला 1 रुपया नाही दिला. तो पळून गेला आणि माझ्या गावातल्या मुलांनी त्याची गाडी पकडली. तो गाडी पण बघायला येऊन निघाला. माझी भरपाई करून द्यावा, रोडवाल्यांनी करून द्यावा आणि ज्यांनी माझ्या नवऱ्याला उडवलं मिस्टरांना त्यांनी पण करून द्यावं. आम्ही एकदम गरीब माणसं आहे. भाजीपाला घेतो. आमच्याजवळ एक पैसा पण नाही आहे आणि माझे मिस्टर कोमत त्या सुट्टीवर आले. दिलीप दामोदर काळे वय वर्ष 55 हे आपल्या राहत्या घरून तर सातपूर कॉलनीतील एका हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकाला पाहण्याकरता निघाले होते. विक्टोर क्रॉसिंगवरचा रस्ता क्रॉस करत असताना पुढे चालले असता मागून एका मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. त्या अपघातात ते रस्त्यावर पडून त्यांना डोक्यास मोठी जखम झाली. त्यांचा कवटीचा भाग हा क्रॅक झाला आणि त्यांना तात्काळ येथील आमच्या कार्यकर्त्यांनी उचलून हॉस्पिटलला इलाजासाठी नेलं. आपण बघतोय सातत्यानं जसं या रोडचं काम चालू आहे, त्या रोडचं काम चालू असताना जवळजवळ हा 7वा ते 8वा अपघात आहे. आमच्या गावातील अक्षदा गणपत निगळ हिचा देखील अशाच प्रकारे ऍक्सिडेंट झाला. जवळजवळ 5 ते 7 टाके तिच्या डोक्याला लागले. थोडक्यात ती बचावली. थोडक्यात सांगायचं असं आहे का हा जो ठेकेदार आहे, हा मुदोर ठेकेदार आहे, या काम चालू असताना त्याच्या वर्क ऑर्डर मध्ये असं मेन्शन केलेलं आहे का त्या ठिकाणी जे आपले वाहतूक त्यांचे वार्डन बॅरिकेडिंग अशी कुठल्याही प्रकारची दिसून येत नाही. त्याच्या आता अजून किती लोकांच्या जीवाशी हा ठेकेदार व संबंधित अधिकारी खेळणार आहे हे आता पुढील काळात आपल्याला कळणार आहे. संबंधित ठेकेदाराबद्दल आपण कारवाईसाठी काय करू शकतो? संबंधित ठेकेदाराबद्दल आम्ही येत्या महासभेत 4ही नगरसेवक आमचे प्रभागाचे 4ही नगरसेवक मिळून बुलंद आवाज उठवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं व त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात यावा. ह्या जवळजवळ 7वा ते 8वा अपघात. याआधी भाऊराव काळे यांचा देखील अपघात होऊन जवळजवळ त्यांचा एक पाय गेलेला आहे त्यामध्ये, पण त्यावेळेसही कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही आणि या रस्त्याच्या कामास वेठीस धरावं नाही म्हणून आम्ही सर्वांनी समंजस भूमिका घेऊन ते काम असंच चालू ठेवलं. असा प्रकार हा याच्यानंतर पुन्हा होतच राहणार आहे असं मला वाटतंय. तर गाववाल्यांनी येऊन आम्हाला या ठिकाणी सांगितलं का तुम्ही जर या ठेकेदाराच्या विरुद्ध आवाज उठवला नाही तर आम्ही संपूर्ण गाव मिळून त्या विरोधात तीव्र आंदोलन करू. दिलीप काळे हे मुंबई नाका येथील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारासाठी त्यांना दाखल केलेले असून काळे यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभाग 11 मधील नगरसेवकांनी येणाऱ्या महासभेत याबद्दल उठाव करणार असल्याचं सांगितलं आहे. संतप्त काळे यांच्या नातेवाईकांनी न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सातपूर ग्रामस्थांनी दिला आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.